नमस्कार, स्वामिनी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण वडापावची रेसिपी बघणार आहोत। चला तर ती कशी बनवतात ते बघूयात। येथे आपण सर्वप्रथम हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता हे सर्व आपण एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। येथे मिरचीचं वाटण हे तयार झालेलं आहे। येथे आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे। ते आता आपण स्मॅश करून घेऊयात। बटाटे हे स्मॅश करून झालेले आहेत। इथे आपण कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। तेल गरम झालेलं आहे, तर आता त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे, मोहरी आणि जिरे आपण व्यवस्थित तडतडून दिले। त्यानंतर आपण आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता त्यात आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊयात। हे वाटण आपल्याला व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हिरवी मिरचीचं वाटण आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे, तर ते आता आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊयात आणि ते सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बटाट्यामध्ये मसाला हा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित चटणी ही तयार करून घेतलेली आहे। तर आता त्यामध्ये आपण कोथिंबीर ही धुवून बारीक चिरून टाकलेली आहे। तीही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कोथिंबीर ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तर आता आपली चटणी ही आता तयार झालेली आहे। चला तर आता आपण वडे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपण वडे हे तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीनेच आपण बाकीचेही वडे तयार करून घेणार आहोत। तर इथे आपण वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे,
त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, खाण्याचा सोडा, आता त्यामध्ये पाणी टाकून आपण व्यवस्थित बॅटर हे बनवून घेणार आहोत। आपल्याला पाणी हे एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर हे व्यवस्थित तयार करून घेणार आहोत। त्यात आपण थोडंसं अजून पाणी टाकून व्यवस्थित बॅटर हे तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण बॅटर हे तयार करून घेणार आहोत। इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण वडे हे तळून घेऊयात। वडे हे आपण बेसन पिठाच्या बॅटरमध्ये डिप करून व्यवस्थित गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। येथे आपण फ्लेम ही हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला वडे हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। इथे वडे तळताना आपण पिठाचा जो साईडला चुरा असतो तो आपण फेकून नाही द्यायचा, तो चटणी बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत। वडे हे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। एका साईडने तळून झालेले आहेत, तर त्यात आपण पलटवून दुसऱ्या साईडने व्यवस्थित वडे हे तळून घेऊयात। वडे हे व्यवस्थित तळून झालेले आहे, तर त्यात आपण काढून घेऊयात।
अशा प्रकारे आपण आता वडे हे तयार करून घेतलेले आहे। येथे आपण गरम तेलामध्ये हिरवी मिरची तळून घेणार आहोत। मिरच्या तळून झालेल्या आहेत, तर ते आता आपण काढून घेऊयात। इथे आपण आता खोबऱ्याची चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे खोबरं, लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे। इथे तुम्हाला जर थोडीशी सुकी चटणी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा डाळ्याही टाकू शकता। तर चटणी इथे तयार झालेली आहे, तर ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। अशा प्रकारे आपली चटणी ही तयार झालेली आहे, तर ते आपण आता वडे सर्व करून घेऊयात। त्यासाठी इथे पावाला आपण मधोमध कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण खोबऱ्याची चटणी टाकून घेतलेली आहे आणि आता आपण वडा ठेवून वडापाव हा सर्व करून घेऊयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।